आणि आताची एक धक्कादायक बातमी आहे ती आहे शहापूरमधनं। शहापूरमध्ये आश्रमशाळेमध्ये 21 विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आदिवासी प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेमधल्या विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आलाय। या प्रकरणीमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। गणपत गवळी असं आरोपीचं नाव असून तो आश्रमशाळेतला कर्मचारी आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत त्याला अटक झालेली आहे। दरम्यान जिजाऊ सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिल्यानंतर तिकडच्या संतप्त पालक आणि विद्यार्थिनींना या घडलेल्या प्रकाराची कैफियत त्यांच्या समोर मांडली। तसंच नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत पालकांनी संताप व्यक्त केला। मी बोलली की मामा हात नको लावू, मी पोलीस केस करेन। तो बोलला हा का। तो वरती निघून गेला डस्टबिन ठेवायला आणि मुलींच्या कमरेला पण धरलं होतं। कधीपासून काम असा त्रास तुम्हाला चालू होता? सर 1 महिना झाला। तुम्ही हे प्रकार कधी इथल्या मॅडमांना ऑर्डरला कधी सांगितलं नाही का? मॅडमांना सांगितलं पण अधीक्षका मॅडमने आमचं तर दुर्लक्ष केलं। तुमची काय मागणी बेटा आता? सर त्याला शिक्षा झालीच पाहिजे। यामधील जी पीडित मुलगी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे। त्या विद्यार्थिनीला शाळेतच स्वयंपाकी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या आरोपीने ती ताट घेऊन धुण्यासाठी जात असताना रस्त्यामध्येच तिला हाताला दंडावर आणि पाठीवर हात फिरवून मनास लज्जा उत्पन्न करणारी कृती केलेली आहे। सदर प्रकरणामध्ये 26 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्याच वेळेस आरोपीला तात्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे।